विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। आपण बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत अक्षरमालिका या घटकावरील रोज 20 प्रश्न या पद्धतीने आज आपला हा 5वा व्हिडिओ आहे। पैकी आपला पहिला प्रश्न आहे बघा, यल एक्स एफ MTZ NPN OLR प्रश्नचिन्ह। आता इथं तीन अक्षराचे गट आहेत। याचा एक अर्थ असा होतो की इथं 3 वेगवेगळ्या सिरीज आहेत। 3 वेगवेगळ्या सिरीज म्हणजे यातलं पहिलं अक्षर, यातलं पहिलं अक्षर, यातलं पहिलं अक्षर, यातलं पहिलं अक्षर, या पद्धतीने एक सिरीज, यातलं दुसरं अक्षर, दुसरं अक्षर, दुसरं अक्षर, दुसरं अक्षर, या पद्धतीने सिरीज, तिसरा अक्षर, तिसरा अक्षर, तिसरा अक्षर, या पद्धतीने सिरीज। आपण पहिली सिरीज आपली बघूया, यल एम एन ओ। आता यल पासून एम, एम पासून एन, एन पासून ओ, म्हणजे पुढचं या अक्षर गटातलं पहिलं अक्षर आपलं असणार आहे पी। त्यानंतर आपण दुसऱ्या अक्षर गटाचा विचार करणार आहोत, अक्षर गटातल्या दुसऱ्या अक्षराचा विचार करून पुढे जाणार आहोत। आता बघा, एक्स टी पी एल, एक्स पासून टी पर्यंत आलो, मध्ये 3 अक्षर आहेत। टी पासून पी पर्यंत आलो, मध्ये 3 अक्षर आहेत। पी पासून एल पर्यंत आलो, मध्ये हे 3 अक्षर आहेत। एल पासून पुन्हा आपल्याला 3 अक्षर सोडून 1 2 3 सोडून आपण एच पर्यंत पोहोचतो। म्हणजे या सिरीज मध्ये पुढचा अक्षर एच असणार आहे, म्हणजे पुढच्या अक्षर गटातलं 2 नंबरचा अक्षर एच असणार आहे। पी नंतर एच असलेला पर्याय आपल्याकडे पर्याय क्रमांक 3 आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर निश्चित 100% पर्याय क्रमांक 3 हेच आहे। तरी सुद्धा आपण आपली तिसरी सिरीज चेक करून पाहायची आहे। बघूया तिसरी सिरीज चेक करून। बघा, इथं आपलं पी एच आलं होतं। आता तिसरी सिरीज आपली काय होणार आहे, एफ जे एन, ए पासून जे, मध्ये 3 अक्षर सोडलेत। जे पासून परत एन पर्यंत जातोय, मध्ये 3 अक्षर सोडलेत। एन पासून पुढे बघा आर आहे, म्हणजे मध्ये 3 अक्षर सोडलेत। आता आर पासून 3 अक्षर सोडून आपण व्ही पर्यंत पोहोचतोय। बघा, आपण आधी सांगितलं तो पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे। चला दुसरा प्रश्न पाहूया। याही प्रश्नाचा आपण आतासारखाच विचार करणार आहोत। या प्रश्नासाठी सुद्धा आपण आतासारखाच विचार करणार आहोत। ALN DNR GPR प्रश्नचिन्ह। इथं 3 सिरीज आहेत असं समजून उत्तर काढायचं। पहिली सिरीज ADG, बघा ADG, ए पासून डी, डी पासून जी, मध्ये 2 अक्षर सुटलेत, इथं मध्ये अक्षर 2 सुटलेत, हे 2 अक्षर सोडून आपण पोहोचतोय जे वर। म्हणजे आपली पुढची सिरीज जे न सुरू होणार आहे। जेचा आपल्याकडे पर्याय एकच आहे। इथंच आपलं उत्तर निघलं तरी सुद्धा आपण आपल्या उत्तराची खात्री करणार आहोत। उत्तराची खात्री करायची आहे आपल्याला। पुढे काय करायचं बघा, मग पुढची सिरीज आपली काय होणार आहे, यल एन पी, यल एन 1 सोडलंय, एन पासून पी 1 सोडलंय, पी पासून 1 सोडून आपण आर वर पोहोचतोय। म्हणजे पीच्या पुढे आर किंवा या अक्षर गटातलं दुसरं अक्षर आर असणार आहे, इथं आहेच। आपण तिसरा अक्षर गट बघू। तिसरा अक्षर गट जर आपण बघायचं म्हटलं तर आपला तिसरा अक्षर गट कसा होणार आहे, एन आर आर। इथं थोडंसं काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे, आपण ते बघूया। एन, एन पासून आर आणि आर नाही, इथं हे प्रिंटिंग मिस्टेक मध्ये पी आहे। काय आहे,
पी आहे, एन पासून पी, पी पासून आर, आर पासून टी, प्रत्येक ठिकाणी मध्ये. इथं या प्रश्नात थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक होती, त्याबद्दल मी परत तुमची एकदा माफी मागतो. म्हणजे इथं टी, जे की आपल्या पहिल्या प्रयत्नात आपण उत्तर काढलं होतं. या पद्धतीने आपण दुसरा प्रश्न पाहिलेला आहे. आता तिसरा प्रश्न पाहूया. बघा, QPO NML KJI प्रश्नचिन्ह EDC. आता इथं तीन तीन अक्षराचाच गट आहे. निश्चितपणे 3 सिरीज आहेत. 3 सिरीजच्या पद्धतीने उत्तर निघणार आहे. परंतु इथं एक लक्षात येते. काय लक्षात येते बघा, आपण आपली नेहमीची विषय आधी आपल्याकडे घेऊया. आपली नेहमीची विषय आपण आपल्या मदतीला घेतलेली आहे. आता बघा, इथं आपला पहिला अक्षर गट जो आहे तो आहे QPO. QPO सलग 3 अक्षर आहेत. त्याच्यानंतर NML, NML सलग 3 अक्षर आहेत. बॅक साईड चाललोय आपण. परत KJI सलग बॅक साईड चाललोय आपण. आणि मग तिथून 3 अक्षर सलग आपल्याला जावं लागेल. HGF, HGF पर्याय क्रमांक 1 हा आपला अचूक उत्तराचा पर्याय असणार. त्याच्या पुढे पुन्हा बघा EDC. इथून आपला पहिला गट QPO पासून 3 अक्षर गटाचा समूह बॅक चाललाय सलग. अशा पद्धतीची ही अक्षर मालिका आहे. पुढचा चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न आपला काय सांगतोय बघा, QAR RAS SAT TAU. इथं वाचताना आपल्याला काहीतरी लक्षात येते क्रम आणि प्रश्नचिन्ह आहे. आता बघा, इथं काय केलेलं आहे, या अक्षर गटातला शेवटचे 2 अक्षर काय आहेत, AR आहेत. त्या अक्षरातलं दुसरं अक्षर पहिल्यांदा आणि हे अक्षर 2 नंबरला घेऊन या अक्षराच्या पुढचं जे अक्षर आहे अल्फाबेटिकल ते पुढे घेतलेलं आहे. पुढच्या अक्षर गटात काय झालंय बघा, ही 2 अक्षर म्हणजे AS चा क्रम बदलला आपसात. SA केलं आणि या एसच्या पुढे अल्फाबेटिकल जे टी आहे ते घेतलं. त्याच्यानंतर पुढे काय केलंय बघा, हे जे AT 2 अक्षर आहेत त्यांचा क्रम बदलला. TA आणि टीच्या पुढे जे अल्फाबेटिकली आहे यू ते घेतलेलं आहे. म्हणजे पुढे आता काय होणार आहे, या दोघांचा क्रम बदलणार आहे. काय होणार आहे क्रम, UA आणि यूच्या पुढे जे अक्षर आहे क्रमानं ते पुढे येणार आहे. अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे का, तर पर्याय UA आहे आणि यूच्या पुढे क्रमानं काय येतं, इथं यू आहे, UAV. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला पर्याय उपलब्ध आहे. लक्षात आलं कसा प्रश्न आहे. ABCDच्या 3 सिरीज जरी केल्या आपण QRST या पद्धतीने उत्तर येणार आहे. ए प्रत्येक ठिकाणी ए आलंय मध्ये. पुन्हा RSTU तिसरा अक्षर व्ही, इथं पण ए, इथं व्ही आणि त्याच्या पुढचं अक्षर QRSTU UAV असं दोन्ही पद्धतीने उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. इथं सलग अक्षर दिलेले आहेत. ACDF GIJLMOP पुढे चाललंय पण एक अक्षर गाळ. इथं आपल्याला असं लक्षात येईल बघा, आपण यांचे 2-2चे गट करू. ACDF GIJLMO आणि पी साठी पुढचा गट करायचा आपल्याला. आता इथं या 2 अक्षरातलं अल्फाबेटिकली बी वगळलेलं आहे. इथं DF मध्ये
अल्फाबेटिकली मधलं अक्षर ई वगळलेलं आहे, इथं एच वगळलेला आहे, इथं के वगळलेला आहे, इथं एन वगळलेला आहे. म्हणजे पीच्या पुढे क्यू सोडून आर हे अक्षर येणार आहे. पी आर. आर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. सोपा प्रश्न आहे. इथं 2 सिरीज करायची आपल्याला. ए नंतर के पर्यंत केलं, के पासून माघारी ए आलंय, याचा अर्थ 2 सिरीज आहेत. मग 2 सिरीज मध्ये पहिली सिरीज आपण करूया. ए ई आय, पहिल्या प्रश्न चिन्हाची जागची संख्या किंवा अक्षर, पुन्हा क्यू, पुन्हा यू. आता यासाठी आपण आपली एबीसीडी घेऊया. आता आपल्या मदतीला आपण एबीसीडी घेतलेली आहे. आता बघा, ए पासून आपण ई पर्यंत आलोय, मध्ये 3 अक्षर वगळेत. ई पासून परत आपण आय पर्यंत आलोय, मध्ये 3 अक्षर वगळेत. आय पासून 3 अक्षर वगळून आपण एम पर्यंत पोहोचतोय. जर इथं एम घेतलं, एम पासून 3 अक्षर वगळून 1 2 3 क्यू वर पोहोचतोय, जे की इथं दिलंय. आणि क्यू पासून पुन्हा आपण 3 अक्षर वगळून 1 2 3 यू पर्यंत पोहोचतो, जे की इथं दिलेलं आहे. म्हणजे आपल्या पर्यायात पहिल्यांदा एम येणार आहे, पण असे पर्याय आपल्याकडे 2 आहेत. म्हणजे आपलं उत्तर काढण्यासाठी आपल्याला आणखीन कसरत घ्यावी लागणार आहे. पुढे जाऊया आपण. आता मदत घेऊया एबीसीडीची आणि पुढे जाऊया. दुसरी सिरीज आपली काय तयार होते बघा. दुसरी सिरीज काय तयार होते आपली. के ओ यस, के ओ यस, प्रश्नचिन्ह आणि पुन्हा ए, पुन्हा ई. आपण के पासून ओ पर्यंत येऊया, मध्ये 3 अक्षर वगळे. ओ पासून मध्ये 3 अक्षर सोडून पुन्हा आपण एस पर्यंत पोहोचलोय. एस पासून 3 अक्षर सोडून आपण डब्ल्यू पर्यंत पोहोचतोय. म्हणजे दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी डब्ल्यू असणार आहे, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. तिथून पुढे बघा, डब्ल्यू पासून 3 अक्षर सोडून आपण ई पर्यंत पोहोचतोय, ए पर्यंत पोहोचतोय. आणि इथून ए पासून पुन्हा 3 अक्षर सोडून आपण ई पर्यंत पोहोचतोय, जे की पुढे दिलेलं आहे बघा. म्हणजे इथं डब्ल्यू असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हा अचूक उत्तर असेल. पुढे 7वा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आपण 3 सिरीजच्या माध्यमातून काढू शकतो किंवा सलगही काढू शकतो. आपण 3 सिरीजच्या माध्यमातून काढू. पहिली सिरीज आपली अशी होणार आहे, बी सी ई. आता इथं 1 अक्षर वगळे, इथं 2 अक्षर वगळे. म्हणजे पुढचं 3 अक्षर वगळून ई, एफ, जी, एच वगळून आय असणार आहे. आयनं सुरू झालं, आपल्याकडे पर्याय नाही. मग आपण थोडस उत्तराच्या बाबतीत विचार करणार आहोत. काय विचार करावा लागतो बघूया. आता इथं माझ्याकडून थोडीशी चूक झाली आहे, आपण बघूया. पहिली सिरीज आपली काय होईल. बी बी पासून डी आणि डी पासून एफ. इथं 1 अक्षर वगळून आपली ही सिरीज सुरू झालेली आहे, तयार झालेली आहे. दुसरी सिरीज कशी आहे बघा आपली. सी पासून एफ, 2 अक्षर वगळेत. एफ पासून पुन्हा आय, 2 अक्षर वगळेत. आता ई पासून आपण तिसरी सिरीज बघूया. ई पासून आय, 3 अक्षर वगळेत. आय पासून एम, 3 अक्षर वगळेत. म्हणजे पुढची सिरीज आपल्याला अशी असली पाहिजे की त्या सिरीज मधल्या अक्षरांमध्ये 4-4चं अंतर असलं पाहिजे. मग 4-4चं अंतर असण्यासाठी आता आपण बघूया. पहिल्या पर्यायात ए पासून आपण एच पर्यंत गेलो, 2 3 4 5 6. म्हणजे हा पर्याय असणार नाही.
पुन्हा आपण एच पासून एम पर्यंत जाऊया. एच पासून एम पर्यंत मध्ये किती अक्षर आहेत बघा, 4. एम पासून आर पर्यंत बघा, 1 2 3 4. म्हणजे ही सिरीज या प्रश्नाचं उत्तर असू शकते. लक्षात आलं कसं? इथं एक एक अक्षर न वाढत गेलेले अक्षर आहेत. इथं 2-2 अक्षराचा फरक असणारे अक्षर आहेत. इथं 3-3 अक्षराचा फरक असणारे अक्षर आहेत. म्हणजे पुढची सिरीज किंवा पुढचा अक्षर गट हा 4-4 अक्षराचा अंतर असणारा गट असणार आहे. पुढचा 8वा प्रश्न बघूया. इथं अक्षर दिलेले आहेत. प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला एबीसीडीची गरज लागणार नाही, तरी पण आपण घेऊ. बघा, पहिलं अक्षर जे आहे GHJM प्रश्नचिन्ह व्ही. आपण सुरू करूया. बघा, जी पासून एच म्हणजे इथं 0 फरक आहे. एच पासून पुन्हा जे, इथं 1चा फरक आहे. जे पासून पुन्हा एम, इथं 2चा फरक आहे. एम पासून पुढचा अक्षर कितीच्या फरकाने असणार आहे? इथं 0, इथं 1, इथं 2. एम पासून 3च्या फरकाने, 1 2 3च्या फरकाने क्यू हे पुढे असणार आहे. पुढचं व्ही बघा, 4च्या अंतर असणार आहे. 1 2 3 4 पुढे व्ही. म्हणजे निश्चितपणे आपल्या प्रश्नाचं उत्तर क्यू असणार आहे. चला पुढचा 9वा प्रश्न बघा. सोपा प्रश्न आहे. 2-2 अक्षरांचा गट आहे. BD FH JL NP. आता एबीसीडीची मदत घेऊनच उत्तर काढूया. एबीसीडीची मदत घेतल्यानंतर आपल्याला सहज उत्तर येतात. आपल्याला ही सवय ठेवायची आहे. बघा, इथं 2 वेगळ्या सिरीज जरी घेऊन उत्तर काढलं तरी उत्तर मिळेल, किंवा एका सिरीजचं उत्तर म्हटलं तरी उत्तर मिळेल. आता BFJN, बी पासून एफ पर्यंत आलो, 3 अक्षर सोडलेत. एफ पासून 3 अक्षर सोडून आपण जे ला पोचतोय. जे पासून आपण 3 अक्षर जर सोडली तर एन ला पोचतोय. म्हणजे एन पासून 3 अक्षर सोडून आपण आर ला पोचतोय, जे की या ठिकाणी आणि या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला दुसऱ्या अक्षर गटाचा विचार करावा लागणार आहे. दुसऱ्या अक्षरासाठी विचार करताना, दुसऱ्या सिरीजचा विचार करताना आपण बघूया. डी पासून एच मध्ये 3 अक्षर सोडलेत. एच पासून एल मध्ये 3 अक्षर सोडलेत. एल पासून पी मध्ये 3 अक्षर सोडलेत. म्हणजे मध्ये 3 अक्षर सोडून आपण पोहोचतोय टी वर. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 RT. 10वा प्रश्न बघूया. इथं सुद्धा 2 सिरीज आहेत. आपलं उत्तर काढण्यासाठी आपल्या मदतीला आपली नेहमीची पद्धतीची एबीसीडी ठेवायची. बघा प्रश्न काय आहे. NZ OY PX QW RV प्रश्नचिन्ह. 2 सिरीज घ्यायच्या. पहिली सिरीज असेल आपली NOPQR. म्हणजे उत्तराच्या गटातलं पहिलं अक्षर यस असणार आहे. यस न सुरू झाला पर्याय आपला एकच आहे, हाच उत्तर असणार. तरी सुद्धा आपण दुसरी सिरीज करायची. आपल्या दुसरी सिरीज काय होते बघा. ZYXWV ZYXWVU. यस नंतर यू. बघा, आपण आधी ठरलं होतं. पुढचा प्रश्न 11वा. अक्षर गट दिलेला आहे. सरळ सरळ अक्षर आहेत. कच्चं काम करण्याची सवय असेल तर प्रश्न अचूकपणे सोडवता येतो. आता आपली एबीसीडी आपण मदतीला घेतलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपण एफ, इथं एफ आहे आपलं. एफ पासून पुढचं अक्षर इथं एल दिलेलं आहे. एल पर्यंत पोहोचलो. मध्ये किती अक्षर आहेत बघा, 5 अक्षर आहेत. एल पासून आपल्याला पुढचं अक्षर दिलेलं आहे क्यू. क्यू मधले अक्षर बघा किती आहेत, 4.
इथं 5 इथं 4 जर पुढे 3 असतील तर कमी होत चाललेत म्हणायचं. आता क्यूच्या नंतर आपल्याला दिलेलं अक्षर आहे यू, मध्ये अक्षर बघा किती आहेत, 3 आहेत. यू पासून पुढचे अक्षर बघा किती आहेत, 2. 5 4 3 2 म्हणजे पुढे किती अक्षर सोडून पुढे जावं लागेल आपल्याला, एक्स पासून एक अक्षर सोडून पुढे आपल्याला जावं लागेल आणि मग आपण पोहोचतोय झेड वर. आपला पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढे चला. बघा सोपा प्रश्न आहे, अगदी डोळं झाकून तिसरीची दुसरीची मुलं सोडवितील असा प्रश्न आहे. ए ई आय, ओ हो हो यू नाही इथं, म्हणजे आपल्याला अल्फाबेट घ्यावं. मला वाटलं तर अल्फाबेटिकल सिरीज आहे की काय, वॉवेल्स आहेत की काय. नाही, वाचण्यात गोळ झाला, असा गोळ होतो. आता बघा ए ई आय प्रश्नचिन्ह क्यू, आपल्याला उत्तराकडे जायचं आहे, सहज उत्तराकडे जाऊ शकतोय. ए पासून ई मध्ये 3 अक्षर आहेत, ई पासून आय पर्यंत मध्ये 3 अक्षर आहेत, म्हणजे पुढे पण मध्ये 3 अक्षर सोडून जावं लागेल. एम वर पोहोचतोय. एम पासून मध्ये 3 अक्षर सोडून कुठे पोहोचतोय बघा, क्यू वर. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी यम असणार आहे. चला पुढचा 13वा प्रश्न बघा. इथं टी क्यू एन के अशा पद्धतीनं बॅक चाललेली अक्षरांची सिरीज दिसते आहे. मग आपल्या उत्तरासाठी आपण नेहमीची एबीसीडी मदतीला घ्यायची आणि उत्तराकडे जायचं. एबीसीडी कच्च्या काम करण्याला दिलेल्या जागेमध्ये आधीच अशा पद्धतीची एबीसीडी लिहून ठेवायची. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 10 मिनिटाचा वेळ असतो. त्या 10 मिनिटामध्ये प्रश्नपत्रिकेचे पूर्ण मागचं पान कोर असतं, तिथं अशा पद्धतीची एबीसीडी आपण लिहून घ्यायला पाहिजे. आता बघा टी, टी पासून पुढे गेले, माघारी गेले क्यू पर्यंत, क्यू पासून माघारी गेले एन पर्यंत. इथं 2 अक्षर सुटलेत, इथं 2 अक्षर सुटलेत. एन पासून पुन्हा माघारी गेले बघा कुठं, के वर. के पासून माघारी गेले बघा एच वर. एच पासून माघारी गेले बघा कुठं, ई वर. ई पासून माघारी कुठे गेले बघा, बी वर. प्रत्येक ठिकाणी 2 अक्षर सुटलेत. बी पासून माघारी कुठे जाणार बघा, 2 अक्षर सुटून वाय वर. वाय पासून 2 अक्षर सुटून कुठे येणार, फी वर. फी पासून 2 अक्षर सुटून कुठे येणार, यस वर. यस पासून 2 अक्षर सुटून पी वर पोहोचणार आणि पी पासून 2 अक्षर सुटून यम पर्यंत पोहोचणार. म्हणजे पहिलं अक्षर असणार आहे यम. यम न सुरू जाणारे 2 पर्याय. यम पासून 2 अक्षर सोडून पोहोचतोय आपण जे वर. यम नंतर जे पाहिजे, इथं बी आहे इथं बी आहे. जे नंतर 2 अक्षर सोडून आपण पोहोचतोय कुठं, जी वर. एम जे जी, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा 14वा. इथं 3 सिरीज घेऊन आपण उत्तर काढूया. प्रश्न ई एफ ए जी एच सी आय जे ई, 3 सिरीज असं गृहीत धरून उत्तर काढायचं. प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर घेऊ, ई जी आय. ई जी आय मध्ये 1 अक्षर सोडले, म्हणजे मध्ये अक्षर सोडून के पर्यंत पोहोचतोय. के न सुरू होणारं उत्तर आपल्याकडे एकच आहे, हेच उत्तर असणार. तरी पण आपण पुढची सिरीज बघूया. एफ एच जे, एफ एच जे, केच्या पुढचं अक्षर एल, म्हणजे इथं 2 नंबरचं अक्षर एल असणार आहे. इथं बघा 2 नंबरचं अक्षर एलच आहे. तिसरी सिरीज बघूया आपण. ए सी ई मध्ये 1 अक्षर सोडून, ई पासून 1 मध्ये सोडून जी, एलच्या पुढे जी येणार आहे. म्हणजे इथं तसंच उत्तर होतं बघा. पुढचा प्रश्न 15वा. आता इथं थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. पहिल्यांदा आपल्याला वाय झेड दिलेला आहे. काय दिलेलं आहे बघा, वाय झेड दिलेला आहे. पुन्हा काय केलंय, फी वाय झेड दिले. पुन्हा काय केलंय बघा, यस वाय झेड दिले. हे वाय झेड इथं कॉमन आहे, इथं कॉमन आहे, यस पर्यंत गेले. पुढे काय केलंय बघा, पी वाय झेड आहे, इथं पण वाय झेड कॉमन आहे. म्हणजे वाय झेड तर कॉमन असणार आहे, परंतु
व्ही पासून एस पर्यंत, एस पासून पी पर्यंत, मग पी पासून पुढे कुठं जाणार ते काढायचं आपल्याला. त्यासाठी आपली एबीसीडीची मदत घेऊया. बघा आपलं कुठून कुठं जायचं आपल्याला. बघा आता वायझेडला वायझेड कॉमन होतं, परत पुढच्याला काय झालं आपल्याला व्ही आणि वायझेड झालं. व्ही पासून पुढच्याला काय झालं एस आणि वायझेड झालं. त्याच्या पुढे काय झालं पी आणि वायझेड झालं. इथं 3 अक्षर होती मध्ये, इथं 2 अक्षर आहेत, म्हणजे मध्ये एक अक्षर सोडून आपण एन वर पोचतोय. एन वायझेड. एन वायझेड आपल्याला पर्याय दिसतोय का? सॉरी 3 अक्षर नाही, 2च अक्षर आहेत. पहिली इथं माझा थोडासा गोळ झाला. इथं बघा हे वायझेड पहिल्यांदा कॉमन आहे. तिथून पुढे काय केले व्ही वायझेड घेतले. व्ही पासून पुढे काय केले एस वायझेड, मध्ये 2 अक्षर सोडलेत. एस वायझेड पासून पुन्हा पी वायझेड, मध्ये 2 अक्षर सोडलेत. पी पासून मध्ये 2 अक्षर सोडून आपण पोचतो एम वर, म्हणजे एम वायझेड उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघूया. इथं 2 सिरीज घेऊन उत्तर काढायचं आहे आपल्याला. कसं उत्तर येतंय बघा. एन एम आर आय. येते का बघूया आपण. नेहमीची एबीसीडी मदतीला घेऊया आणि उत्तराकडे जाऊया. इथं बघा एन एम महाग गेले आणि पुन्हा आर आणि आय वर आले, म्हणजे इथं याची उलट जोडी आहे आणि इथं याची उलट जोडी आहे. एन एम आर आय ची उलट जोडी आहे. आता एन पासून इकडं किती अक्षर सोडून आलोय आपण? 3 अक्षर सोडून आलोय. म्हणजे आता इथं जी सिरीज येणार आहे ती सिरीज 3 अक्षर सोडून कुठे येते बघा व्ही वर येते. आणि व्ही ची विरोधात जोडी व्ही आणि ई अशा पद्धतीचं आपल्याकडे जोडी नाही. म्हणजे आपण आतापर्यंत चाललेलं उत्तर आपलं थोडंसं चुकीचं आहे असं म्हणू शकतो. मग आता उत्तर कसं काढायचं बघा. आपण असं करूया, पहिली सिरीज परत एकदा रिपीट करून बघूया. आपली पहिली सिरीज काय मित्रांनो बघा. एन पी एम के. बघा इथं पी पासून एक अक्षर सोडून आर आणि आर पासून एक अक्षर सोडून टी, त्याच्या विरुद्ध काय आलंय बघा पुन्हा आय जे. म्हणजे इथं एक अक्षर सोडून आपल्या पुढे जावं लागेल व्ही आणि इथं एक अक्षर सोडून ई, म्हणजे व्ही ईत उत्तर यायला पाहिजे होतं, परंतु व्ही ई उत्तर नाही. मग काय गोळ व्हायला लागला चेक करून बघूया आपल्याला अजून एकदा. आता आपण उत्तराकडे बघा कसं जायचं आहे. आपली पहिली सिरीज आपण बघूया एन मगा बघितल्याप्रमाणे एम आर आणि आय. एन पासून एम हे -1 होतात. एम पासून आर इथून इकडे -1 झाले. एम पासून आर 1 2 3 1 2 3 4 5 5 अधिक होतात. पुढे बघा एम पासून आर पर्यंत आपण 5 अधिक केले. आर पासून आय, आर पासून
आय 1 2 3 4 5 6 7 8 9 माघारी गेले -9 झाले बरोबर. अधिक 1 -1 अधिक 5 -9 आता अधिक 13 करायचे. आपण कुठे पोहोचलो होतो आय अधिक 13 करायचे आय पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 ही हे या सिरीजचं पहिलं अक्षर असणार आहे. आपण मग आपण तेच काढलं होतं. दुसरं अक्षर कसं काढायचं बघा. दुसरी सिरीज मांडून घ्यावी लागेल आपल्याला. त्यासाठी लिहून घ्यावे लागेल. लिहून घेऊन उत्तर काढूया बघा. तत्पूर्वी हे एकदा परत एकदा बघा. -1 अधिक 5 -9 अधिक 13 4 फरकानं पण चिन्ह अधिक वजा झालेली होती. त्याच पद्धतीनं आता आपण दुसरी सिरीज बघूया. पी के टी जी. पी पासून के काय झाले बघा. महागारी गेले -5 झाले. के पासून टी पर्यंत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 अधिक 9 झाले पुढे गेले. आता के पासून परत टी कडे बघा. के पासून टी कडे बघा काय होतंय. 1 आपण टी कडे पोहोचलोय अधिक 9 झालेत. आता टी पासून जी कडे जायचं आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 महागारी गेलोय. टी पासून जी -13 म्हणजे जी पासून आता अधिक 4चा फरक आहे पण अधिक 17. जी पासून अधिक 17 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजे व्हीच्या पुढे आपल्याला अक्षर असणार आहे एक्स. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. इथं 3 सिरीज आहेत असं धरून उत्तर काढायचं आपल्याला बघा. ई एफ जी एच पहिलं अक्षर घेतले प्रत्येक ठिकाणचं म्हणजे पुढचं अक्षर आय. आयने सुरू झाले एकच पर्याय हेच उत्तर असणार आहे. तरी आपण दुसरी सिरीज बघूया. जे के एल एम. जे के एल एम पुढे काय असणार आहे एन. आयच्या पुढे एन आहे का बघा. पुढची तिसरी बघूया. ओ पी क्यू आर एस. आय एन एस. इंडियन नॅशनल सॅटेलाइट या पद्धतीनं. चला पुढचा 18वा प्रश्न बघूया. इथं 2 सिरीज आहेत. बी नंतर ओ खूप लांबचं अक्षर आहे परंतु बी ला लगेच जवळचं अक्षर पुढे आलंय म्हणून 2 सिरीज घ्यायच्या अशा पद्धतीनं बघा. बी सी डी ई. ई नंतरचं अक्षर एफ हे उत्तरातलं दुसरं अक्षर असणार. या दुसऱ्या प्रश्नाची नाही. मग 2 नंबरला एफ असणारे हे 2 पर्याय आहेत. हे 2 गेले. आपल्याला पहिली सिरीज बघा. पहिल्या उत्तर काढण्यासाठी ही सिरीज बघावं लागेल. ओ एन एम. ओ एन एम. उलट चालू आहे म्हणजे एमच्या आधी आपल्याला काय असतं यल. म्हणजे पहिला अक्षर आपला यल असणार आहे. यल एफ. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. खूप सोपा प्रश्न आहे. इथं 3 सिरीज काढून उत्तर मिळेल. बघूया मिळतंय का. आपली एबीसीडी मदतीला घेऊया. बघा पहिली सिरीज आपली काय होणार आहे. डी आय एन प्रश्नचिन्ह आणि एक्स. डी आय 4 अक्षर सोडून परत एन 1 2 3 4 अक्षर सोडून एन
एन पासून 4 अक्षर सोडून 1 2 3 4 एस वर पोहोचतोय आपण. एस न सुरू होणारी सिरीज या दोन्हीपैकी असणार आहे. आपण दुसरं अक्षर बघायचं. ई जे ओ प्रश्नचिन्ह. ई जे मध्ये 4 अक्षर आहेत. ओ मध्ये 4 अक्षर. ओ पासून मध्ये 4 अक्षर सोडून 1 2 3 4 सोडून टी. म्हणजे एस नंतर टी इथं पण आहे आणि इथं पण आहे. म्हणजे आपल्याला तिसरी सिरीज बघावी लागणार आहे. तिसरी सिरीज आपली काय होणार आहे. बी जी एल. बी जी किती अक्षर आहेत बघा मध्ये. 4. जी पासून पुढे ओ पर्यंत 1 2 3 4 5 6. जी पासून एल पर्यंत, सॉरी एल पर्यंत एकच मिनिट, थोडंसं गपलत झाली माझी. जी पासून एल पर्यंत मध्ये किती अक्षर आहेत बघा. 4 आहेत. म्हणजे एल पासून पुढे 4 अक्षर सोडून 1 2 3 4 सोडून क्यू. म्हणजे एस टी नंतर क्यू पाहिजे. एस टी क्यू पहिला पर्याय एस टी क्यू. आजचा शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. इथं सुद्धा आपल्याला 2 सिरीज आहेत. ए सी बी डी सी ई अशा सिरीज काढून उत्तर मिळते का बघायचं आपल्याला. ADCE बी उत्तर काढण्यासाठी आपण इथं थोडंसं जुळत नाही, मग आपल्याला विचार करावा लागेल. इथं आपण या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी पहिल्या 4 अक्षरांची सिरीज बनवूया बघा आणि 4 सिरीज बनवूया. 4 जर सिरीज बनवले तर आपलं उत्तर काय मिळते बघा. ADCE हे 4 सिरीज घ्यायच्या. ADCE याच्यानंतरचं BE DEF आणि त्याच्यानंतरचं CEF प्रश्नचिन्ह. आता इथं बघा नीट. ABC DEF CDE EF G पर्यायाच्या ठिकाणी दुसरे आहे ते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.